हरीश यशवंत उबाळे. डिजिओनमध्ये जो ॲप्लिकेशन आहे इन्व्हेंटरी टर्न म्हणून, त्या ॲप्लिकेशनमध्ये आयटम कोड दिलेले आहेत, जे मॉडेल नंबर दिलेले आहेत, त्यानंतर ब्रँड दिलेलं आहे. मी ओप्पो प्रमोटर असल्यामुळे माझ्याकडे फक्त ओप्पोचा ब्रँड आहे, ओप्पो ब्रँड दिलेला आहे. त्यानंतर ब्रांच कोड दिलेला आहे मुरबाड. कॅटेगरीमध्ये फक्त मोबाईल असल्यामुळे फक्त MOB दिलेलं आहे, मोबाईल कॅटेगरी आहे. जे मुवमेंट टाईपमध्ये सध्या काहीच दाखवत नाही. जे 90 दिवसाच्या आतमध्ये सेल होणार तर याच्यामध्ये काहीच दाखवणार नाही. 90 दिवसानंतर सेल झाला नसेल तर याच्यामध्ये एक क्वांटिटी असं दाखवणार आहे. त्यानंतर इथे सेलिंग प्राईस दिलेली आहे, बेस प्राईस. याच्यामध्ये ROL दिलेलं आहे. आणि हे क्वांटिटी आपल्याकडे किती क्वांटिटी शिल्लक आहे ती क्वांटिटी दिलेली आहे, जे ब्रांचमध्ये किती क्वांटिटी शिल्लक आहे. आणि हे गोडाऊनचा स्टॉक दिलेला आहे. मॉडेल वाईज किती स्टॉक शिल्लक आहे ते दिलेलं आहे. त्यानंतर करंट मंथचा सेल दिलेला आहे. करंट मंथचा सेल बघू शकता, मॉडेल वाईज किती सेल झालेलं आहे ते पण याच्यामध्ये दिलेलं आहे. मागच्या 2 महिन्याचा सेल बघितला तरी पण याच्यामध्ये क्वांटिटी दिसत आहे आपल्याला, मागच्या 2 महिन्यामध्ये किती सेल झालेला आहे. नेक्स्टमध्ये येतं टोटल सेल, जो आतापर्यंत टोटल सेल झालेला आहे, मॉडेल वाईज क्वांटिटी दिलेली आहे. आणि ज्या मॉडेलचा सेल झाला नाही तिकडे झिरोमध्ये दिलेलं आहे, म्हणजे झिरो सेल दाखवलेला आहे.